अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आता चातुर्मास सुरू झाला आहे आणि या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। देवशयनी आषाढी एकादशी पासून ते देव उठणी कार्तिक एकादशी पर्यंत हा जो मधला काळ आहे याला चातुर्मास म्हणून ओळखलं जातं। या चातुर्मासामध्ये असं म्हटलं जातं की देवशयनी आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जात असतात आणि तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच की भगवान विष्णू या जगाचे पालन करत आहेत। त्यामुळे त्यांचा जो काही कारभार आहे ते या चातुर्मासामध्ये बघ आता श्रावण महिना येतो त्यामुळे भगवान शंकर हा कारभार सांभाळत असतात, त्यानंतर गणपती बाप्पा सांभाळत असतात, त्यानंतर पितृदेव सांभाळत असतात आणि त्यानंतर जे नवरात्र येते त्या नवरात्रीमध्ये दुर्गा देवी या जगाचा कारभार सांभाळत असते। तर बघा या चातुर्मासामध्ये सगळ्यात जास्त व्रत येत असतात। आपण या चातुर्मासामध्ये अनेक सण साजरे करत असतो, त्यामागे एक काही विशिष्ट कारण आहे आणि या चातुर्मासामध्ये आपल्याकडनं जास्तीत जास्त सेवा घडत असते। आपण जास्तीत जास्त पारायणे करत असतो, सेवा करत असतो, व्रत वैकल्य करत असतो आणि असं म्हटलं जातं की या चातुर्मासामध्ये आपण ज्या काही सेवा करतो, जे काही आपण पुण्य कर्म करतो ना त्याचं फळ आपल्याला थोड्याच पटीने जास्त मिळत असतं। कारण की बघा आपण जे काही कष्ट करतो आपण कष्ट तर सगळ्यांना करावेच लागतात। कष्ट केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही। आपल्याला आयता बसून आपण म्हटलं की मला हे मिळावं ते मिळावं तर आपल्याला ते कधीच मिळणार नाही। आपल्याला सगळ्यांना कष्ट हे करावेच लागतात, पण कष्टाला नशिबाची साथ आपल्याला या सेवेने मिळत असते आणि कष्टासोबतच जर आपण आपले कर्म चांगले ठेवले तर त्या कर्माची दखल साक्षात आपले देव घेत असतात, साक्षात भगवंत घेत असतात। म्हणून लक्षात घ्या की कुठलेही काम करताना आपले कर्म चांगले असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे। तुम्ही कुठल्याही सेवा करा, पारायणे करा, व्रत वैकल्य करा, पण त्याचबरोबर आपले कर्म चांगले ठेवा। कारण की एकीकडे जर आपण सेवा कमी केली ना तरी पण चालते, पण जर आपले कर्म चांगले असतील ना आपण जेवढं पुण्य कमवू तेवढं फळ आपल्याला साक्षात ईश्वर देत असतो। म्हणून लक्षात घ्या आपले कर्म हे कधीही चुकणार नाहीत। आपण जे काही कर्म करतो चांगले असू द्या किंवा वाईट असू द्या त्याचं फळ आपल्याला एक ना एक दिवस मिळतं। त्यामुळे या चातुर्मासामध्ये तुम्हाला जेवढं पुण्य कमवता येईल, जेवढे पुण्यकर्म तुम्हाला करता येईल किंवा जेवढ्या तुम्हाला सेवा करता येईल ना तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा, कारण की त्याचं फळ तुम्हाला तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे। तर आता बघा की या चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या काही सेवा करायच्या आहेत। या सेवा ज्या आहेत त्या अतिशय प्रभावी आहेत आणि तुम्हाला जमतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा, कारण की केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। आणि या सेवा केल्यामुळे आपल्याला असं नाही की आपल्याकडे अगदी करोडोनी पैसा येतो, पण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो। धनधान्य ज्या अष्टलक्ष्मी आहेत ना त्या अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते। आता अष्टलक्ष्मीमध्ये फक्त पैसाच येतो असं नाही, तर या अष्टलक्ष्मीमध्ये त्यामध्ये येते आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतान लक्ष्मी, वीरलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी। या ज्या काही अष्टलक्ष्मीचा वास आहे तो आपल्या घरामध्ये राहत असतो। आपल्या घरामध्ये सुख शांती राहत असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि आपण समाधानी राहत असतो, कारण की सुख शांती हे ज्या काही आहेत ना गोष्टी ते आपल्याला पैसे देऊन सुद्धा मिळत नाही, म्हणून या आपल्या घरामध्ये नांदत असतात। तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये नांदत असतात आणि आपण सुखाने आयुष्य जगू शकतो। तर आता आपण बघूया की आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत। भगवान विष्णूंच्या सगळ्यात प्रभावी सेवांमध्ये आहे ते म्हणजे सत्यनारायण। या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही 21 सत्यनारायण करू शकता, 108 सत्यनारायण तुम्ही करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही 51, 11 किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 5-7 सत्यनारायण सेवा तुम्ही करू शकता। सत्यनारायण सेवा अतिशय प्रभावी आहे आणि या सेवेचा अनुभव सुद्धा अनेक सेवेकरांना आहे। तर हे जे काही सत्यनारायण आहे ते तुम्ही 5, 7, 11, 21, 108, 51 या प्रमाणामध्ये तुम्ही करू शकता। आणि खरंच सांगते तुमच्या डोक्यावर खूप कर्ज असेल, तुम्हाला अजिबात लक्ष्मीचा मार्गच सापडत नाही ना तेव्हा तुम्ही ही सेवा करून बघा, तुमचा 100% प्रश्न या सेवेने सुटतो म्हणजे सुटतोच। भगवान विष्णू आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा घडते ना त्या घरामध्ये माता लक्ष्मीला यावंच लागतं। माता लक्ष्मी इथे अखंड वास करत असते, म्हणून तुम्ही नक्की ही सेवा करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर बघा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र
हे सुद्धा अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आणि ज्या घरामध्ये हे स्तोत्र रोज म्हटलं जातं त्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो। त्या घरामध्ये सुख शांती राहत असते आणि आपल्याकडनं कळत न कळत काही चुका घडत असतात, कळत न कळत आपल्याकडनं कोणाला अपशब्द बोलतात, त्या सुद्धा पापांची क्षमा या स्तोत्रामुळे आपल्याला मिळत असते। तर नक्की तुम्ही हे स्तोत्र सुद्धा या चातुर्मासामध्ये पठण करण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र, आता बघा विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायला आपल्याला 15 ते 20 मिनिटे लागतात किंवा त्याच्यापेक्षाही तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो जर तुमचं पाठ नसेल तर जर तुम्हाला एवढा वेळ रोज काढणं शक्य होत नसेल तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करू शकता। एक श्लोकी विष्णू सहस्रनाम स्तोत्र कोणतं आहे तर नमोस्तवन अनंताय सहस्रमूर्तये सहस्र पादाक्षी शिरुरु बाहवे सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधरणे नमः। हे आहे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम। तुम्ही हे सुद्धा जर रोज 11 वेळेस पठण केलं, संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमाला किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल दिवसभरातून तेव्हा तुम्ही जर पठण केलं 11 वेळेस तरी सुद्धा तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळत असतं। म्हणून लक्षात घ्या, जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर आहे विष्णू सहस्रनामावली। या चातुर्मासामध्ये तुम्ही जर रोज विष्णू सहस्रनामावली भगवान विष्णूची 1000 नावे जर घेतली तर तुम्हाला तेवढंच फळ मिळणार आहे। बघा भगवान विष्णूची 1000 नावे जर तुम्ही घेतली आणि तुळशीपत्र तुम्ही जर अर्पण केले, दररोज 1000 तुळशीपत्र अर्पण करणं शक्य नसतं, बरोबर आहे। तुम्ही अशा वेळेस एकच तुळशीपत्र भगवान विष्णूची 1000 नावे घेऊन सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता। तुळशीपत्र अर्पण करायचं, भगवान विष्णूचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे, पुन्हा ते तुळशीपत्र तुम्हाला उचलून घ्यायचं आहे, पुन्हा भगवान विष्णूचं दुसरं नाव घ्यायचं आहे, पुन्हा तेच तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही एकच तुळशीपत्र भगवान विष्णूची 1000 नावे घेत तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता। आता तुळशीपत्र अर्पण करायला तुम्हाला भगवान विष्णूची तुमच्याकडे मूर्ती असेल, फोटो असेल किंवा ते पण नसेल तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल, तुम्ही त्यांना अर्पण करू शकता किंवा तुमच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तुम्ही त्यांना सुद्धा हे तुळशीपत्र अर्पण करू शकता। बघा शेवटी स्वामी सुद्धा म्हणतात की तू कोणत्याही देवाची सेवा कर, शेवटी ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे। प्रकारे तुम्ही सेवा करू शकता। त्यानंतर बघा विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। या मंत्राचं तुम्हाला रोज 16 वेळेस पठण करायचं आहे। जर 108 वेळेस तुम्ही जर हा मंत्र म्हटला, कमळकट्टाची माळ तुमच्याकडे असेल तुम्ही त्यावर 108 वेळेस हा मंत्र म्हणू शकता। जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे। या ज्या काही सेवा आहे त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी सेवा आहे, नक्की करण्याचा प्रयत्न करा। या सेवेमुळे आपल्याकडे माता लक्ष्मीचा अखंड वास राहतोच, त्याचबरोबर आपल्या घरी सुख शांती राहत असते आणि आपण समाधानी राहत असतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आहे। त्यानंतर बघा व्यंकटेश स्तोत्र। व्यंकटेश स्तोत्र हे सुद्धा अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी। तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही अनुष्ठान करू शकता 21 दिवसांसाठी, 7 दिवसांसाठी, 11 दिवसांसाठी किंवा 3 दिवसांचं सुद्धा तुम्ही अनुष्ठान करू शकता। व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कसं करायचं आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे। तुम्हाला जर माहित नसेल तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि नक्की त्या प्रकारे तुम्ही अनुष्ठान करू शकता। हे सुद्धा स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे आणि ज्यांना अनुष्ठान करणं शक्य होत नाही त्यांनी रोज हे स्तोत्र किमान एकदा किंवा 3 वेळेस तुम्ही जर पठण केलं दिवसातून तरी सुद्धा तुम्हाला या स्तोत्राचा खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर आता माता लक्ष्मीच्या कोणकोणत्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत। आता भगवान विष्णूच्या सेवा आता आपण बघितल्या, त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या अशा कोणकोणत्या सेवा आहेत ज्या आपण करू शकतो। माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये येतं सगळ्यात आधी ते म्हणजे श्री सूक्त। श्री सूक्त रोज आपल्या घरामध्ये किमान एकदा तरी पठण झालंच पाहिजे। बघा जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुम आसन करत करत तुम्ही जर तुम्हाला 16 वेळेस श्री सूक्त पठण करणं शक्य असेल तर नक्की करण्याचा प्रयत्न करा। जर 16 वेळेस पठण करणं शक्य नाही तर अशा वेळेस तुम्ही किमान एकदा तरी मनापासून पूर्ण श्रद्धेने श्री सूक्त जर रोज म्हटलं ना तरी सुद्धा आपल्या घरामध्ये सुख शांती राहत असते, माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो। खूप प्रभावी हे श्री सूक्त आहे। त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम, तुम्ही महालक्ष्मी अष्टकम रोज पठण करू शकता। अगदी 2-2 मिनिटं लागतात या सगळ्या सेवांना। रोज तुम्ही किमान एकदा जर या सगळ्या सेवा पठण केल्या ना तर तुम्हाला फक्त 2-2 मिनिटं लागतील, जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही। तर महालक्ष्मी अष्टकम तुम्ही पठण करू शकता। त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। त्याचबरोबर तुम्ही कमलात्मक मंत्र, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः, हे जे काही मंत्र आहे तुम्ही 16 वेळेस पठण करू शकता। तर या ज्या काही सगळ्या सेवा आहेत त्या अत्यंत प्रभावी अशा सेवा आहेत आणि या सगळ्या सेवा केल्यामुळे आपल्याला सुख शांती नांदते, अष्टलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो। नक्की करण्याचा प्रयत्न करा। चातुर्मासामध्ये तुम्हाला जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करता येईल
तेवढे करा, पारायणे करा, त्याचबरोबर आपले कर्म सुद्धा चांगले ठेवा, कारण की हा जो काही पुण्याचा बॅलन्स आहे याचं फळ आपल्याला तेवढ्याच दुपटीने मिळत असतं. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयंवाचने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.